व्हिडिओमध्ये बघा आपण इनव्हर्स फंक्शन बघितलं होतं. इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय, तर ओरिजिनल फंक्शन हे f फ्रॉम a टू b हे फंक्शन जर 1 1 आणि ऑन टू असेल तर याचा इनव्हर्स डिफाइन होतो. कसा, तर f इनव्हर्स म्हणजे आपण डिफाइन कसं करतो, फ्रॉम सेट b टू a. आणि हा सेट कसा असेल मग आता बघा, तर या f चा हा काय झाला, तर डोमेन झाला आणि हा काय झाला, तर रेंज झाला. तर इनव्हर्स फंक्शन कसं होतं, फ्रॉम सेट b टू a होतं. त्यामुळे हा सेट कोण होतो, तर डोमेन होतो f इनव्हर्सचा. f इनव्हर्सचा डोमेन कोण झाला, सेट b झाला आणि हा a कोण झाला, तर रेंज झाला. आणि हे कुठून कुठे जातं, फ्रॉम y टू x गेलं. मग आपण हे लिहिताना कसं लिहितो, तर y इक्वल टू f इनव्हर्स ऑफ x. तर हे कसं होतं, तर y इक्वल टू f ऑफ x. आता हे जर इनव्हर्स डिफाइन केलं, आपण काय केलंय, फक्त उलट केलंय. डोमेन आणि रेंज जे f फंक्शनचे आहेत ते उलटे केले आणि आपण डायग्राम बदलली आणि इकडे केला b, इकडे केला a. आणि फ्रॉम b टू a हे फंक्शन झालं f इनव्हर्स. हा आपला झाला तर डोमेन. हे जे आहे हे आपण पर्टिक्युलर डायग्राम मध्ये असं लिहिलं आणि हा झाला आपला रेंज. इकडे y होता तो y इकडे x शी रिलेटेड केला, f इनव्हर्स ऑफ y. मग आता बघा, हे ओरिजिनल फंक्शन f जे आहे हे काय, तर 1 1 फंक्शन आहे आणि ऑन टू आहे. 1 1 म्हणजे काय, तर इकडचा एक एलिमेंट इकडच्या एकाच एलिमेंटशी रिलेटेड आहे. म्हणजे सपोज इकडे 1 असेल तर इकडे 2 आहे, इकडे 2 असेल सपोज इथं 4 आहे. तर उलट केल्यावर काय होईल बघा बरं, इथं 2 आलं आणि 4 आलं तर हा 2 1 शी रिलेटेड होणार, 4 2 शी रिलेटेड होणार. 1 1 म्हणजे इकडचा 1 एका 1 शी रिलेटेड झाले, इकडं काहीही एक्स्ट्रा नाही म्हणजे ऑन टू झालं. मग उलट केल्यावर इकडं एक्स्ट्रा नाहीच आहे, इकडे काहीच एक्स्ट्रा नाहीये, म्हणजे हे फंक्शन काय झालं, तर ऑन टू झालं. आणि परत इकडचा एक एलिमेंट इकडच्या एका एलिमेंटशी रिलेटेड झाला म्हणजे पुन्हा हे काय झालं, तर 1 1 झालं. म्हणजे एखादं फंक्शन जर 1 1 आणि ऑन टू असेल तर त्याचा इनव्हर्स डिफाइन होणार आणि हा इनव्हर्स सुद्धा कसा असेल, तर 1 1 आणि ऑन टू असेल. हॅलो, आता हेच आपण कंपोजिट फंक्शन मध्ये काय होईल बघा बरं, f कंपोजिट f इनव्हर्स ऑफ x, f कंपोजिट f इनव्हर्स ऑफ x. आता हे कसं होणार, तर f ऑफ f इनव्हर्स ऑफ x हे असं झालं ना. मग f इनव्हर्स ऑफ x आपला काय असणार आहे, तर तुमचं फंक्शन जे आहे ते फंक्शन इथं जे काही असेल ते आपण लिहिणार. पुन्हा त्याच्यावर f जर लागू केला तर ही टोटल व्हॅल्यू, म्हणजे ही टोटल व्हॅल्यू जर हे कंपोजिट फंक्शन काढलं तर हे x इतकं येतं. आणि उलट f इनव्हर्स कंपोजिट f ऑफ x काढलं तर हे सुद्धा x येतं. असं जर झालं तर हा जो इनव्हर्स आहे, जर दोन फंक्शनचा कंपोजिट फंक्शन म्हणजे आपण इनव्हर्सच डायरेक्ट घेतलाय, त्यामुळे f कंपोजिट f इनव्हर्स किंवा f इनव्हर्स कंपोजिट f या दोघांचं कंपोजिट फंक्शन किती येतं, x येतं. म्हणजेच काय, तर आपण f कंपोजिट g काढलं म्हणजे या f इनव्हर्सच्या जागेवर g लिहिलं ऑफ x हे काढलं तर x येतं. आणि g कंपोजिट f ऑफ x काढलं तर हे पण x येत असेल तर हा जो g असतो या g ला आपण काय म्हणणार आहे, तर f इनव्हर्स म्हणणार आहे. दिस g फंक्शन इज युअर f इनव्हर्स. जर एखाद्या फंक्शन मध्ये असं झालं की या दोन्ही फंक्शनची कंपोजिट कशी पण काढली ती जर x येत असतील तर हे जे दुसरं फंक्शन आहे हे दुसरं फंक्शन पहिल्या फंक्शनचं काय असतं, इनव्हर्स असतं. म्हणजेच आपण g इनव्हर्स म्हणजेच काय म्हटलं इथं, तर f इनव्हर्स, सॉरी g म्हणजेच आपण इथं म्हटलं f इनव्हर्स. हे फंक्शन होईल कसं, इथं फंक्शनचा तुमचा फॉर्म्युला काय आला, y इक्वल टू f ऑफ x.
1 इज रिलेटेड टू 2 इज रिलेटेड टू 4 म्हणजे दुप्पट झाली आपल्याला कळतंय. म्हणजे फंक्शनचा फॉर्म्युला आला 2x. बरोबर आहे ना. आता इकडे बघा, हा 2 1 शी रिलेटेड आहे, 4 2 शी रिलेटेड आहे, y x शी रिलेटेड आहे, म्हणजे x इक्वल टू f इनवर्स ऑफ y. याचा फॉर्म्युला काय आला बघा, हा नंबर इकडे येताना निम्माहून येतोय. बरोबर. 2 भागिले 2 केलं 1 आलं, 4 भागिले 2 केलं 2 आलं, म्हणजे हा फॉर्म्युला झाला y अपॉन 2 आलं. आता तोच इकडे विचार करा बरं, इकडं तुमची व्हॅल्यू कशी असेल. इकडं आता आपण काय काढणार आहे, तर x ची व्हॅल्यू काढणार आहे ना. मग x कसा असेल बघा, तर हा x म्हणजे इकडे आला तुमचा y अपॉन 2. x तुमचं काय झालं, तर f इनवर्स फंक्शन झालेलं आहे. मग हे दोन्हीचं कंपोजिट फंक्शन x येतं का बघा, आपण चेक करूया. f कंपोजिट f इनवर्स ऑफ x. बरोबर ना. म्हणजे हे कसं झालं, f ऑफ f इनवर्स ऑफ x. आता बघा, f इनवर्स ऑफ y, y अपॉन 2 होतंय ना. नीट बघा, व्हेरिएबल फक्त बदलतोय आपण. x इक्वल टू f इनवर्स ऑफ y. फॉर्म्युला किती झाला, y अपॉन 2 झाला. आपल्याला काय काढायचंय, f इनवर्स ऑफ x काढायचंय. म्हणजे याच्या जागेवर x लिहिले आपण फक्त, बाकी काय नाही केलेलं. मग f इनवर्स ऑफ x किती होईल, या y च्या जागेवर इथं x आला, x बाय 2 होईल. म्हणजे या फंक्शनची व्हॅल्यू किती आली, तर x अपॉन 2 आली. आता फंक्शन f आहे, f ऑफ x किती आहे, 2x आहे. x च्या जागेवर आपण किती लिहिलं बघा, f ऑफ x किती आहे, तर 2x आहे. मग आता या x च्या जागेवर आपल्याला किती लिहायचंय, x बाय 2 लिहायचंय. मग x च्या जागेवर x बाय 2 लिहायचंय, म्हणजे या 2 च्या शेजारी किती येणार, तर 2 इंटू x बाय 2 झालं, म्हणजे हे कॅन्सल झालं बघा. 2 इंटू x बाय 2 हा आपला x आहे. हा जो x बाय 2 लिहिला हा आपला x आहे, 2x आलं का. 2 इंटू हा आला x, हे 2 2 गेलं आणि शिल्लक राहिला x. म्हणजे f कंपोजिट f इनवर्स किती आला, x आला. आता उलट करून बघू बघा, f इनवर्स कंपोजिट f ऑफ x हे काढायचं आपल्याला. सो f इनवर्स ऑफ f ऑफ x, f इनवर्स f ऑफ x किती आहे, 2x आहे. म्हणजे इथं डायरेक्टली आलं 2x आलं. आता इथं बघा, f इनवर्स ऑफ y किती आहे, y बाय 2, म्हणजे या व्हेरिएबलला दोन्ही भागायचंय. आता आपला व्हेरिएबल काय, तर 2x आहे. मग या व्हेरिएबलला फक्त दोन्ही भागायचंय. काय फरक पडतोय बघा, f इनवर्स ऑफ y y बाय 2 आहे, आपल्याला काढायचंय f इनवर्स ऑफ 2x. म्हणजे y च्या जागेवर लिहायचा 2x, म्हणजे इथे किती आलं, तर 2x अपॉन 2. म्हणजे इथं आलं 2x अपॉन 2, त्यातला 2 गेला, शिल्लक काय राहिलं बघा, x आलं. म्हणजे पुन्हा काय झालं, तर f इनवर्स कंपोजिट f ऑफ x किती आला, x आला. तर f इन कंपोजिट f इनवर्स ऑफ x किती आला, x आला. हे नेहमी असंच होतं इनवर्स फंक्शन मध्ये, त्या दोघांचे कंपोजिट फंक्शन किती येतात, तर x येतात. बघा पुढचा एक्झाम्पल आहे, if f of x equal to 3x plus 5, g of x equal to 6x minus 1, then find f plus g of x. दोन फंक्शन्स दिली आहेत आपल्याला, f of x is 3x plus 5 and second is g of x is 6x minus 1. Now you have to find its addition. This is algebra of function, addition करायची. मग आता आपल्याला दिलेला आहे f of x, it is 3x plus 5, then g of x, this is 6x minus 1. Now f plus g of x, this formula is f of x plus g of x. Now what is f of x, it is 3x plus 5 plus g of x is 6x minus 1. आता फक्त याची ऍडिशन करायची राहिली आपली, म्हणजे किती झालं बघा, 3x plus 5 plus
minus 1. So this is 9x. हे सेम टर्म्सची ऍडिशन होणार. 3x plus 6x झाले 9x आणि 5 plus minus 1 झाला plus 4. So this is 9x plus 4. ही आपली ऍडिशन झाली. पुढचं बघा f into g of 3. आता मल्टिप्लिकेशनचं फंक्शन आहे पण 3 ला काढायचं, नुसता x ला नाही काढायचं. म्हणजे आपल्याला हे करायचं झालं तर कसं करावं लागेल बघा. तर f into g of 3 असेल तर हे आपल्याला f of 3 into g of 3 कन्वर्ट करावं लागेल मल्टिप्लिकेशनच्या रूलनी. कुठला मल्टिप्लिकेशनचा रूल आला आपला, तर आधी वाटलास तो लिहिला. तर f into g of x किती होतो, f of x into g of x. त्यानुसार f into g of 3 हा किती होईल बघा. तर f of 3 into g of 3. म्हणजे सिम्प्लिफाय करायचं असेल तर आधी आपल्याला हे काढलं पाहिजे आणि हे काढलं पाहिजे. आता बघा f of x जर 3x plus 5 असेल तर f of 3 किती झाला, तर x रिप्लेस करायचंय 3 न. फंक्शन मध्ये काही नाही, फक्त x च्या जागेवर वेगवेगळं काहीतरी लिहिता यायचंय. मग f of x हा 3x plus 5 आहे तर f of 3 किती होईल, तर 3 into 3 plus 5. या x च्या जागेवर किती आला, 3 आला. ही किंमत फक्त इथे लिहायची आपल्याला. पुन्हा g of x 6x minus 1 आहे तर आपल्याला काढायचं g of 3. मग g of 3 किती असेल बघा. पुन्हा x रिप्लेस करायचा 3 न. म्हणजे इथं आलं 6 into 3 minus 1. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यू फक्त इथे लिहायच्या. तुम्हाला डायरेक्ट येत असेल तुम्ही डायरेक्ट इथे लिहा किंवा हे कॅल्क्युलेट करा आणि मग इथं पुट करा. मग आपण इथं असं म्हणूयात की हे इक्वेशन 1 आहे. या इक्वेशन 1 मध्ये ह्या व्हॅल्यू आपण ठेवूया. म्हणजे आपण खाली असं म्हणणार put values in equation 1. या सॉरी इक्वेशन 1 मध्ये आपण त्या व्हॅल्यूज ठेवूया म्हणजे आपल्याला ते मिळेल. मग आता बघा कसं झालं. f into g of 3 this is equal to f of 3 होतं ना हे into g of 3 होतं. इथं f of 3 काय लिहिणार, हे येणार आहे 3 into 3 plus 5. तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट लिहा, डायरेक्ट जमत असेल तर डायरेक्ट बघा. f of x जर 3x plus 5 असेल, if f of x is 3x plus 5 then f of 3 is replace this x by 3, so it is 3 into 3 plus 5. Then g of x is 6x minus 1, so replace this x by 3, it becomes 6 into 3 minus 1. जर डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट लिहा, याची गरज नाही करायची. किती होईल बघा. हे 3 त्रिक 9 plus 5 आणि हे 18 minus 1. So this one is 14 into 17. आता ही मल्टिप्लिकेशन आपल्याला करावी लागेल. 14 into 17 किती आली बघा. ती 17 गुणिले 14 करायचे 238 येते का बघा. बघा f upon g of x काढायचंय. मग f upon g of x किती येतं तुमचं, f upon g of x. This is f of x upon g of x. f of x किती आहे, तर 3x plus 5 upon 6x minus 1. हे झालं आपलं फंक्शन. पण हे फंक्शन तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय सांगतो आपला, की f upon g of x equal to f of x upon g of x सांगतं. पण त्यावेळेस g of x काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे डेफिनेशन प्रमाणे. मग हे नॉट इक्वल टू 0 कधी होईल ते आपल्याला शोधलं पाहिजे. म्हणजे फंक्शन डिफाइन करतानाच आपल्याला हे शोधलं पाहिजे.
मग डिनॉमिनेटर काय बघा, तर 6x - 1 आहे. 6x - 1 0 होणार नाही असा x आपल्याला तिथं ठेवला पाहिजे. की बघा सरळ सरळ काय म्हणायचं साइडला, 6x - 1 0 झाला म्हणजे 6x किती होईल बघा, तर 1 होईल. म्हणजे x किती झाला, तर 1/6 झाला. बघा बरं, x ची व्हॅल्यू इथं 1/6 ठेवा, डिनॉमिनेटर 0 होतोय का, होतोय ना. म्हणजे आपल्याला हे फंक्शन जर डिफाइन करायचं असेल तर x ची किंमत 1/6 नको असं ऑलरेडी म्हटलं पाहिजे, तेव्हाच हे फंक्शन आपल्याला डिफाइन करता येईल. बरोबर आहे ना. हे फंक्शन कधी डिफाइन होईल, जर x ची किंमत 1/6 नसेल, x other than 1/6 पाहिजे. 1/6, if x is 1/6 then your denominator is 0, means you cannot find value of y. आणि आपल्याला असे x आपल्या डोमेन मध्ये नको. मग आपल्या डोमेन मध्ये हा नंबर कट करायचा. मग आता हे खाली आपण कसं लिहूयात बघा, if 6x - 1 equal to 0 then y cannot find. तो y आपल्याला फाइंड करता येत नाही. म्हणजे that is 6x equal to 1. So x equal to 1/6. मग जर x ची किंमत ही असेल then y cannot be found. ही व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. म्हणून आपण काय करणार, तर ते आपल्या डोमेन मध्ये नको. x ची व्हॅल्यू डोमेन मध्ये नको. y म्हणजेच कोण बघा, y म्हणजेच आपलं फंक्शन आहे. म्हणजे आपण परत खाली काय लिहिणार, f/g of x does not define if x equal to 1/6. जर x ची किंमत 1/6 असेल तर ते फंक्शन डिफाइन होत नाही. सो f/g of x this is equal to 3x plus 2. हे फंक्शन आहे ना, नाही 5 आहे. 5/6x minus 1 आणि ऑलरेडी डिक्लेअर करायचं x is not equal to 1/6. मग याचा डोमेन काय झाला, 1/6 सोडून कुठलाही x चालेल आपल्याला. सो डोमेन ऑफ फंक्शन कालं तर सगळे तुमचे x चालतील, पण कोण चालणार नाही, x सगळा चालेल म्हणजे रियल नंबरचा सेट, पण x 1/6 नको. हा तुमचा काय झाला, तर डोमेन झाला. पुढचं फंक्शन, पुढचं एक्झाम्पल आहे f फ्रॉम सेट a टू सेट b दिलाय. आता हे सेट दिलेत काय बघा, 2 4 5 आणि 2 3 6 असा फंक्शन आहे. हा सेट a आहे आपला आणि हा सेट b आहे. सो फंक्शन f फ्रॉम 2 4 5 सेट टू 3 2 6 सेट असं एक फंक्शन आहे. तर दुसरं फंक्शन काय बघा, g फ्रॉम दिस सेट टू दिस सेट. आता या पहिल्या डोमेन मध्ये कोण आहे, तर 2 3 आणि 6 आहे. तर कोडोमेन मध्ये किंवा रेंज मध्ये कोण आहे, तर 2 आणि 4 आहे. मग एक फंक्शन दिलाय f. आता हे डिफाइन कसं केलं बघा, तर ऑर्डर पेअर मध्ये फंक्शन आहे. 2 इज रिलेटेड टू 3, 4 इज रिलेटेड टू 6 and 5 is related to 2. तर g फंक्शन काय बघा, 2 is related to 4, 3 is related to 4 and 6 is related to 2. Now you have to find g composite f आहे. आता हे थोडंसं समजून घ्या काय केलंय. एक फंक्शन आहे तुमचं f, याच्या डोमेन मध्ये आहे 2 4 आणि 5 आणि रेंज मध्ये आहे 2 3 आणि 6. आता हे झालं फंक्शन f फ्रॉम सेट दिस टू दिस आहे. बरोबर, आपण तसंच केलं का बघा, हा डोमेन आहे आणि हा रेंज आहे. आता हे फंक्शन रिलेटेड कसं आहे बघा, तर 2 इज रिलेटेड टू 3, आपण हे असं लिहू
वरती लिहूया 3. सो 2 इज रिलेटेड टू 3. देन 4 इज रिलेटेड टू 6. म्हणजे हा 4 इथं 6 शी रिलेटेड झाला आणि 5 इज रिलेटेड टू 2. काय नाही केलं मी, फक्त जागा बदलली. 2 3 6 आहे का बघा. 2 3 आणि 6 आहे. आता हे फंक्शन जी आहे बघा. आता जो f चा रेंज आहे की नाही तो g चा डोमेन आहे बघा. आहे जो f चा रेंज आहे तो g चा डोमेन आहे. म्हणजे आता g फंक्शन घेताना हे अलीकडचं आपण विसरून जाऊ. आपल्याकडे आहे 2 3 6. दिस नंबर्स आर रिलेटेड टू 2 and 4 आहे बरोबर. हे फंक्शन आहे g फ्रॉम दिस सेट टू दिस सेट. आता हे g कसं रिलेशन आहे बघा बरं. 2 इज रिलेटेड टू 4 म्हणजे हे इकडे रिलेटेड आहे. 3 इज अगेन रिलेटेड टू 4 म्हणजे हे इकडे रिलेटेड आहे आणि 6 इज रिलेटेड टू 2. ही दोन फंक्शन दिली. कुठला कुठला आहे. एक हे फंक्शन आहे, हे विसरून जाऊ त्यावेळेस. f फ्रॉम दिस सेट टू दिस सेट आणि हे g आहे फ्रॉम दिस सेट टू दिस सेट. आपण वाटलं सगळे नाव देऊयात. हा a आहे, हा b आहे आणि हा c आहे. आपल्याला काढायचं आहे g कंपोजिट f. g कंपोजिट f ऑफ x म्हणजे काय असतं बघा. g कंपोजिट f ऑफ x म्हणजे g ऑफ f ऑफ x म्हणजे आधी फंक्शन f घडणार आहे आणि मग फंक्शन g घडणार आहे. म्हणजे आधी हे f फंक्शन घडेल मग g घडेल. म्हणजे आपल्याला काढायचं आहे a टू c शी रिलेशन. हे जे g कंपोजिट f आहे याचं रिलेशन काढायचं आहे a टू c शी. म्हणजे याच्या डोमेन मध्ये कोण येणार आहे तर 2 4 आणि 5 येणार आहे. दिस सेट इज रिलेटेड टू 2 and 4. हे रिलेशन काढायचे आणि तेही ऑर्डर पेअर मध्ये काढायचे. मग आता बघा कंपोजिट फंक्शन आधी f घडतंय मग g घडतंय. म्हणजे 2 इज रिलेटेड टू 3 and 3 इज रिलेटेड टू 4. मग जर इकडून इकडे रिलेशन झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की हा 2 डायरेक्ट 4 शी रिलेटेड आहे. हा 2 डायरेक्ट 4 शी रिलेटेड आहे. कसं डायग्राम आपल्याला सांगते बघा. 2 इज रिलेटेड टू 3 and 3 इज रिलेटेड टू 4. मग हा 3 मधला गाळला तर डायरेक्ट 2 इज रिलेटेड टू 4. म्हणजे या g कंपोजिट f मध्ये पहिली ऑर्डर पेअर काय येणार आहे तर 2 आणि 4 येणार. इकडचा एक आणि इकडचा एक. हा डोमेन आहे आणि हा रेंज आहे. हे फंक्शन आहे आपलं g कंपोजिट f. आधी f घडतंय म्हणजे आपण 2 कडून 3 कडे जाणार. मग g घडतंय म्हणजे 3 कडून 4 कडे जाणार. म्हणजे डायरेक्ट इकडून इकडे जायचं असेल तर 2 कडून 4 कडे गेलो आपण. पुन्हा बघा 4 इज रिलेटेड टू 6 and 6 इज रिलेटेड टू 2. म्हणजे हा मधला 6 गाळला तर डायरेक्टली 4 इज रिलेटेड टू 2. म्हणजे या जी कंपोजिट f मध्ये दुसरी ऑर्डर पेअर आली 4 आणि 2. हॅलो पुढे आता 5 इज रिलेटेड टू 2 and 2 इज रिलेटेड टू 4. हा 2 मधला गाळला तर डायरेक्टली 5 इज रिलेटेड टू 4. म्हणजे पुढची ऑर्डर पेअर आली 5 आणि 4. आता याच्यापेक्षा तिसरी ऑर्डर पेअर येणार, चौथी ऑर्डर पेअर येणार नाही. म्हणजे हे आलं. आता हे आपण डायग्राम वरून काढलं. आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करून काढायचं. हे डायग्राम वरून पण काढता येतं. आपण हे आता कॅल्क्युलेट करून काढू. हे समजलं. काय केलं हे फंक्शन f घडतंय. 2 इज रिलेटेड टू 3, 4 इज रिलेटेड टू 6, 5 इज रिलेटेड टू 2 and g फंक्शन आहे 3 इज रिलेटेड टू 4, 6 इज रिलेटेड टू 2 and 2 इज रिलेटेड टू 4. मग आधी फंक्शन g घडलं मग f घडलं. त्यामुळे काय झालं तर g कंपोजिट f ला आपण काय केलं 2 इज रिलेटेड टू 3 and 3 is related to 4. So delete this middle 3. Directly 2 is related to 4. So this is your first order pair. Then 4 is related to 6. This is f function. Then g is 6 is related to 2. So directly g composite f means from this to this set a to c 4 is related to 2. पण हा मधल्या नंबरचा विचार सॉरी या मधल्या नंबरचा विचार न करता आपल्याला हे डायरेक्ट रिलेशन लिहिता येत नाही. या मधल्या नंबरचा विचार करावाच लागतो. आपण
आपण ए कडून सी कडे जाणार, पण आधी आपल्याला बी कडे जायचंय, मग सी कडे जायचंय. आलं? त्यामुळं हे मधलं स्टेशन घेऊन पुढचा नंबर जो येतो तो तेच 2 नंबर आपल्याला लिहायचे, फक्त सुरुवातीचा आणि शेवटचा नंबर लिहायचा. आता हेच आपण कॅल्क्युलेशननी कसं लिहिणार ते बघा. बघा ही डायग्राम आपण तुमच्यासाठी ठेवूया. आता एफ फंक्शन घेतलं. एफ काय बघा, तर 2 to 3 4 6 and 5 2. दिस इज युअर फंक्शन एफ. आता हा एक्स आहे, हा वाय असतो, बरोबर आहे ना, म्हणजे हे फंक्शन आहे. सो या फंक्शन मध्ये आपण काय लिहिणार बघा, तर एफ ऑफ 2 म्हणजे 3 असतो, आहे का बघा. 2 इज रिलेटेड टू 3 म्हणजे हा वाय आहे. 3 इक्वल टू आपण कसं लिहितो, एफ ऑफ 2 लिहितो, किंवा उलट आपल्याला ही सवय आहे. 3 इक्वल टू एफ ऑफ 2 आहे, तर इकडं काय होईल, 6 इक्वल टू एफ ऑफ 4 आहे ना, बरोबर. 6 इक्वल टू एफ ऑफ 4 आणि पुन्हा 2 इक्वल टू एफ ऑफ 5 आहे. हे आपल्याला लवकर कळतं. 3 is value of function f at x equal to 2. So 3 equal to f of 2, 6 equal to f of 4 and 2 equal to f of 5. हेच तुम्ही उलट पण लिहू शकता की f of 2 equal to 3, f of 4 equal to 6 and f of 5 equal to 2. जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं लिहा. आता हेच आपण g चं पण लिहू शकतो. फंक्शन g चं पण लिहिता येईल. कसं लिहिणार, तर जी बघा काय आहे, तर 2 4 आहे, 3 4 च आहे आणि 6 2 आहे. मग याच्यावरून आपण कसं लिहिणार बघा, तर जी ऑफ किती होईल, पहिलं 3 असेल किंवा 2 काही लिहा. हे 2 4 आहे, त्यामुळे जी ऑफ 2 म्हणूयात, किती आलं, 4 आलं, बरोबर आहे का बघा. 4 म्हणजे आपण काय म्हणणार, तर जी ऑफ 2. पुन्हा ह्याला काय म्हणणार, जी ऑफ 3 किती आलं, पुन्हा 4 आलं का बघा. 4 इक्वल टू एफ जी ऑफ 2, 4 इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ 3 आणि पुढचं आहे जी ऑफ 6 इक्वल टू 2. हा 2 म्हणजे कोण झाला, जी ऑफ 6 झाला. आलं. आता ह्या व्हॅल्यू आपण काढल्या. आता डायरेक्ट कंपोजिट फंक्शन काढूया. मग कंपोजिट फंक्शनला आपण कसं करणार बघा, हे आपण जे एका खाली एक लिहिलंय हे आपण थोडंसं इथं लिहूया, म्हणजे आपल्याला लिहायला जरा बरं पडेल. हे पुसते मी आणि हे इथं लिहिते. सो जी ऑफ 2 इक्वल टू 4, जी ऑफ 3 इक्वल टू 4 and g of 6 equal to 2. आता आपल्याला कंपोजिट फंक्शन काढायचं आहे. मग कंपोजिट फंक्शनच्या डोमेन मध्ये कोण आहे, पहिला नंबर 2 आहे ना. मग आपण काढणार आहे जी कंपोजिट f of 2. मग जी कंपोजिट f of 2 म्हणजे कोण असेल बघा, तर g of f of 2 असेल, बरोबर आहे ना. जी कंपोजिट f म्हणजे g of f of x होतं, x 2 झाला. मग f of 2 किती आहे बघा, f of 2 आहे 3, म्हणजे याची किंमत किती झाली, तर 3 झाली, म्हणजे g of 3 झाले आहे. आलं. आता g of 3 किती आहे इथं बघा, g of 3 आहे 4, म्हणजे ही व्हॅल्यू झाली 4. सो 2 इज रिलेटेड टू 4. आले का बघा, 2 is related to 3, 3 is related to 4, so 2 is related to 4. म्हणजे पहिली ऑर्डर पेअर आपली काय आली, तर 2 4 आली. आलं, 2 4 आली. आता पुढची बघा, पुढचं कसं होईल, जी कंपोजिट एफ ऑफ, पुढचा नंबर किती आहे, 4 आहे, म्हणजे इथं आपण 4 लिहिणार. मग जी कंपोजिट एफ ऑफ 4 किती होईल बघा, तर g of f of 4. आता f of 4 किती आहे, 6 आहे, म्हणजे इथं आलं g of 6 आणि g of 6 किती आहे बघा, 2 आहे, म्हणजे इथं आलं 2, म्हणजे दुसरी ऑर्डर पेअर झाली 4 2 आली का बघा. 4 is related to 6 and 6 is related to 2, so 4 is related to
जी कंपोजिट एफ ऑफ पुढचा नंबर आहे आपला 5. मग या 5 मध्ये काय होईल, जी ऑफ एफ ऑफ 5. एफ ऑफ 5 किती आहे, 2 आहे. म्हणजे इथं आलं जी ऑफ 2 आणि जी ऑफ 2 किती आहे, 4 आहे. म्हणजे इथं आलं 4. म्हणजे दुसरी ऑर्डर पेअर किती आली, 5 4. पहिली होती 2 4 आणि दुसरी होती 4 2. म्हणजे तुमच्या जी कंपोजिट एफ मध्ये कसं आलं बघा, जी कंपोजिट एफ ऑफ एक्स या सेट मध्ये, हो सॉरी सेट लिहायचं म्हणजे इथे कॉम्प्लेक्स नाही ना, या सेट मध्ये कोण कोण येईल, पहिली ऑर्डर पेअर आली 2 4, दुसरी आली 4 2 आणि नंतर आली 5 4. याच ऑर्डर पेअर मग अशी पण आल्या तर बघा